नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत उरलेल्या चपातीचा पोळीचा नाश्ता करून दाखवत आहे. तर इथे आपण पोळीचा चुरमा बनवलेला आहे. पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घेतले मी, त्यात हे 2 पोळ्या उरलेल्या होत्या त्या मी टाकून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित दळून घेणार आहे. तर इथे मी त्याच्यासाठी थोडेसे लसूण घेतले आणि 3 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्या पण आपल्याला त्याच्यात दळून घ्यायच्या आहे पोळींसोबतच. पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे ती ही. एकदा करून पहा तुम्ही नाश्त्यासाठी. पाहू शकता असं आपला काला तयार झालेला आहे. आता इथे मी फोडणी तयार करून घेते. इथे मी 2 कांदे, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला. इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि आता ही इथे कढई गरम करून घेतली. त्यात आपण सुरुवातीला तेल न टाकता सुरुवातीला कांदे आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून त्यातलं पाणी जळून कोरडे होतील ते. अशा प्रकारे मग आपल्याला तेल नंतर टाकायचे. तर आता इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे कांदे आणि टोमॅटो. तर आता इथे आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. तर मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं 1 चमचा. तर आता ह्यात आपल्याला शेंगदाणे पण टाकून द्यायचे. पाहू शकता शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे थोडंसं जिरं टाकलेलं आहे मी आणि हे आपल्याला याची व्यवस्थित फोडणी करून घ्यायची. खूप भन्नाट येतो हा. पोहेपेक्षा, उपमापेक्षा खूप छान लागला हा नाश्ता आणि एकदा करून पहा मैत्रिणींनो. करायला अगदी सोपा आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आपण दळताना मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून इथे मी थोडंसं हळद टाकून घेते चिमूटभर. पाहू शकता तुम्ही. खूप छान होतो आणि पोटभरीचा नाश्ता एकदम म्हणजे छान लवकर होतो पण. आता इथे मी कोथिंबीर कट करून घेतली आणि आपल्याला हा दळून घेतलेल्या पोळ्यांचा चुरमा पूर्ण आपल्याला त्याच्यात फोडणीमध्ये टाकून घ्यायचा. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्याला अगदी 15 मिनटात तयार होतो हा. आपल्याला फक्त 5-10 मिनटं व्यवस्थित त्याची फोडणी करून घ्यायची आणि आपल्याला आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी 2 मिनटं झाकून घेणार आहे. 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही, खूप रंग पण छान आलेला आहे त्याचा छान आणि व्यवस्थित फ्राय पण झालेला आहे तो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला पोळ्यांचा चुरमा तयार आहे. करून पहा, खाऊन पहा.